घे उडू. नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आज श्रावणानिमित्त चाललोय नाशिक येथील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे दर्शनासाठी. आणि बाबू रडत आहे कारण रात्रीचे 2 वाजलेत. बाबूला झोप आले म्हणून रडतोय. तरी आपण रात्री 2 वाजता एवढ्या फ्रेशनेसमध्ये निघालेलो आहे त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. चलो. फायनली सकाळी 7 वाजता त्र्यंबकेश्वरला पोचलो. त्यानंतर सर्वजण झोपेतून उठले होते म्हणून फ्रेश होऊन घेतलं. फ्रेश होऊन झाल्यानंतर दर्शनासाठी निघताना अगोदर सर्वांनी आपापल्या कपाळावर महाकालचे तिलक लावून भावाला थोडे मानधनसुद्धा दिले. आणि तिलक लावताना सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप चांगलाच होता. आनंदासोबतच सर्वजण तयार होते ते महाकालच्या दर्शनाला जाण्यासाठी. आणि सर्वांना घाई होती महाकालच्या दर्शनाची. चला तर मग जाऊया. आणि सर्वजण रवाना झाले. ओम नमः पार्वती पते. नम्रता येतील, श्रद्धा वहिनी, पंकज भाऊ, प्रणित, जन्मेश, प्राचीत, पूजा, दिव्या, पुण्या, राही, बाबाई, शिवाज्ञा, हॅलो शिवा हायकर. दर्शनाच्या रांगा बघून आल्यानंतर रांगा होत्या 5 किलोमीटर लांबपर्यंत. त्यानंतर दर्शनाला न जाण्याचा निर्णय घेतला कारण सोबत होती लहान लहान चिंगरी मिंगरी पोरं. आणि दर्शन न मिळाल्यामुळे सर्वांचे तोंड पडले होते नाराज होऊन. पण पुढे काय करायचं, तर आजूबाजूचे काही गोष्टी आहेत त्या पाहून येऊया. आणि त्यामुळे आम्हाला एक मिळाला वारकऱ्यांचा छोटासा मेळा. छोट्याशा वारीचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो जवळीलच एक श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी.